नमस्कार, मी डॉक्टर निलेश केचे, जॉइंट अँड स्पाइन सर्जन, अमरावती जनार्पण हॉस्पिटल. या रीलचा एक मुद्दा आहे की टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे सांधे प्रत्यारोपण सर्जरी गुडघ्याची केल्यानंतर रिकव्हरी टाईमलाईन कशी असते. आम्ही आमच्या पेशंटला सांगतो की ज्या दिवशी तुमचं ऑपरेशन होते त्याच दिवशी आपण पंजा हलवणे किंवा पायाची बोटं हलवणे संध्याकाळी चालू करतो. दुसऱ्या दिवशी तुम्हाला आम्ही उठून बसवतो आणि वॉकरच्या सहाय्यानं चालवतो. दुसऱ्या दिवशी तुम्हाला कमोड ट्रेनिंग प्लस स्टेअर क्लाइम्बिंग अँड डाऊन स्टेअरिंग आम्ही शिकवतो आणि तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आम्ही तुम्हाला डिस्चार्ज करतो. 15 दिवसानंतर आपण त्यांचे टाके काढतो. 15 दिवसपर्यंत पेशंटला आम्ही टोटल गुडघ्याची मूव्हमेंट करायला सांगतो पूर्णपणे. म्हणजे जर आपण एक्सपेक्टेड असेल 130 डिग्री फ्लेक्झन अप टू फुल एक्सटेन्शन आम्ही त्यांना करायला घरच्या घरीच सांगतो. त्यासाठी आमचे फिजिओथेरपिस्ट हॉस्पिटल आणि किंवा घरी पण आम्ही त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि 15 दिवसानंतर टाके काढले की पेशंट पूर्णपणे पेन फ्री मोबाईल आणि इंडिपेंडंट होऊन जातो. त्यामुळं टाईमलाईन टोटल नी रिप्लेसमेंट नंतर हे माझ्या मते तर 15 दिवसाचीच असते. परंतु जर पेशंटला आपल्या प्रोफेशनमध्ये पूर्णपणे आणि पूर्ण ताकदनिशी उतरायचं असेल टोटल नी रिप्लेसमेंट नंतर, तर आम्ही रिकमेंड करतो 1 महिना तरी त्यांनी प्रॉपर फिजिओथेरपी आणि रिकव्हरीला वेळ द्यायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू.